नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आता वाजले पहा संध्याकाळचे 7 आणि आज आपली समू काही हसू नाही राहिली. हसना बाई, हसना. तर आज ती घाबरली पहा, जरा डचकली आहे ना. मी इकडं झोपेल होतो आणि ती तर झोपलेली होती पलंगावर. तर ती झोपातून उठली ना, ताशी थर 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 करायला लागली. कोणी दिसलं नसन आणि एकदम घाबरल्यासारखं केलं तिने ना. आणि तिच्या गळ्यामध्ये आम्ही ते जडी घातलेली होती. तर ती सोनूश मम्मीने सकाळीच कापली आज, आहे ना. कारण की ना तिला असं फासा बसल्यासारखं वाटत होतं मला आणि इथं इन्फेक्शन होईल म्हणून कापली. आता येताना आपण थोडी लंब दोऱ्याची टाकून आणू. हा, तर ती लय वेळ रडत होती. हो, आम्ही घेतल्याच्या नंतर बी मी जागीच होतो इथं बाजूलाच, पण घेतल्याच्या नंतर बी ती नाही का रडत होती बराच वेळ आणि लय दिवसानं रडली ती. तर ती घाबरल्यामुळे झालं. तर आता आम्ही जडी टाकायला जाणार आहे. माय कुठे? त्या पाठीमागे. चला मग जडी टाकून घेऊ. हा, माय पाठीमाग वाड्यामध्ये आहे. तर मायला सांगून येतो की आम्ही चाललो म्हणून जडी टाकायला. आणि आपलं घर जे आहे तर जवळजवळ अर्धवर्ध पाड. आता 2-3 दिवसामध्ये सगळं हे पाडून टाकतील ते लोक. काय करू राहिली? हात पाय धुवून राहिले. आम्ही स्वामिनीला जडी टाकून आणतो. बर आण. हा, तर ध्यान ठेव मग इकडं. हा 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 जा. तर आणलं पा समूला जडी टाकून. तर मी जडी दाखवते ताईला कशी इथं. हे बघ. दाखव बाई तो जडी. अरे पोरगी हसायला लागली लगे. किती शांत होती ती. हो, तर ह्या असा धागा राहतो, याच्यात काही असेल देवा धर्माचं नाव घेऊन आणि काही झाडपाला वगैरे राहत होते काही. सकाळची शांत होती पण ती. पाठीमाग दाखवलं होतं आम्ही की कुठं जाऊन टाकली होती, त्यांच्याकडूनच टाकली. आणि कोणी श्रद्धा म्हणो अंधश्रद्धा म्हणो, आम्हाला तर चांगला अनुभव आला. कारण जे आमचे रेग्युलर व्हिडिओ बघते त्यांना माहीत असेल की स्वामिनीला दचकायचा लय प्रॉब्लेम होता. तर आता मध्ये बिलकुल डचकत नव्हती, पण आज सकाळी तिला असं फिट झालती ती पहिली जडी. तर म्हणून मी ती कापली. तर लगेच स्वामिनी रडायला लागली होती. त्याच्यामुळे आम्ही पहिलं गेलो आणि घालून आणली. हा, तसं तिचं दुसरं काही दुखत नाही, काही नाही, काहीच नाही प्रॉब्लेम. लगेच तिथून आल्यापासून आम्ही दवाखान्यात पण नेलेलं नाही तिला. खरंय नाही. हा हा खरंय ना अशी असलीच नाही ना ती सकाळपासून. तर असं आहे मंडळी. ही जडी भाऊ कवर करायला तशी रुजली तसं लेकरू येव चालत असत. हिनं तोडून टाकली ती सकाळची. टाटली होती म्हणते ना. होती ना हो सोनीश पप्पा, तशी तोडली ना. बरं, मी आणि सोन्या पित्र जेवायला जाणार आहे. हा जा. तुमचं काय मग जेवाचं नियोजन? आम्ही 2 शाळूच्या भाकरी टाकल्या. दूध आणून आम्ही अर्धा लिटर आणि खाऊन घेऊ दोघी जण. दूध भाकर खातो. सकाळचा ठेसा आहे तो ठेसा तोंडी लावतो. ओके, शॉर्टकट मध्ये झालं मग. झालं स्वयंपाकच झाला. हा, तर आज काही स्वयंपाक बनवायचा व्हिडिओ नाहीये, पाहत राहा पुढे व्हिडिओ. तर आपण आलो इकडं लहान मायकडं. आज बी कधी कालच्या वाणी धपाट नाही ना. आज नाही, आज आता पतले पतले करते पोळ्या. हो का? हा, छोट्या छोट्या करते पतल्या पतल्या करते. क्वालिटीस काय केलं करू? चुक्याची भाजी केली. चुक्याची भाजी केली. आणि कशात केली चुक्याची भाजी? ती बेसन पिठात. ठीक आहे, ठीक आहे. चालू दे मग. हा, पोळ्या करते आता. हा, मी चाललो आता पित्र जेवायला. बर. तर आता वाजले मंडळी 8:30 आणि आपली समू झोपली. आणि इकडं आपल्या समू सारखीच पोरगी पा लगे डायरेक्ट समूची कॉफीचे पूर्ण म्हणून मी 3 वेळेस बघून राहिले तो व्हिडिओ. हा बघा, सेम कॉफी आणि समू सारखंच बोलू राहिली पुन्हा ती. हा, त्या तिच्या मम्मीला बोलू राहिली ती, आहे ना. हा, जशी समू आपल्याला बोलती ना तशीच तीच मम्मीला बोलती ती. तर आता वाजले रात्रीचे 9 आणि स्वामिनी झोपली सोनूच्या मम्मीच्या मांडीवर. तर 2-3 दिवसापूर्वी तर वांग्याची सुक्की भाजी बनवली होती. म्या म्हणलं होती की एका ताईनं बनवायला सांगितली, तो आजची रेसिपी पाहायची म्हणलं होतं त्याला, आहे ना. तर त्यानं आज मेसेज करून सांगितलं मला की त्यांनी ती भाजी घरी केली त्याच्या. तर कोणालाच नाही आवडली. मग नाही आवडली असं. आणि मग आपल्याला आवडली द्यायला कशी काय आवडली नाही, त्या चुकलं असेल मग काही. हा, काय चुकलं असं बरं? मग काहीतरी त्याला आणि खरड तिखट झाली असं म्हणून आवडली नाही. तर त्या ताई म्हणे की घरात कोणालाच आवडली नाही भाजी. त्याला कसं काय आवडली. पण आपण खाली तर आपल्याला छान लागली. असून चुकता
तर मजा घेऊन मी मायची. तर त्याच्या घरात सगळ्याला आवडली. हा चैत्राली बडवे असं नाव आहे त्या ताईंचं. हा तर त्या म्हणल्या की मायला सांगा की भाजी लई छान झाली होती. खरंच मस्त, आपली बी तर मस्तच झाली होती. आज मस्त झाली असेल ना. हा, आणि आजच्या कमेंट वाचल्या म्या. तर कमेंट अशा आल्या की तुम्ही सकाळचं रुटीन सकाळीच टाका जा. आपण काय करतो, दिवसभरचं दुपारपर्यंत मग टाकतो नंतर. दुपारपर्यंत घेतो आपण आणि तो व्हिडिओ संध्याकाळी टाकतो. हा तर प्रॉब्लेम असा आहे की ते शक्यच नाही सकाळी टाकणं. कारण हे जे तुकडे घेईल राहते आम्ही, सोनूश मम्मीने घेईल, नंतर मी घेईल, क्लिप आहे ना थोड्या थोड्या. काही मी घेते उठल्यावर, आई मी राहते, नंतर मग सोनू उठल्यावर सोनू घेतो काही माझं, कारण की कॅमेरा धरायला सकाळी कोणी नसतं. आणि नंतर सोनूच पप्पा उठल्यानंतर सोनूच पप्पा घेते. तर मग असे तिघाचे तुकडे मिळून मग सोनूच पप्पा ती व्हिडिओ एडिट करते. मग ते सगळं एडिट करणं पडतं आणि नंतर तो व्हिडिओ बनतो 3 GB 4 GB 5 GB जितक्या मिनिटाचा असला तितका. पुन्हा ते अपलोड होत नाही लवकर. आम्ही शेतात राहतो तर नेटवर्क नाही इकडं. आपण वायफाय घेले, वायफाय दाखवतो मी तुम्हाला, त्याचा महिना भरतो मी. इकडं पहा, दिसलं का हे खिडकीच्या वर. तर त्याचा 750 रुपये महिना आहे मला. परत फोनमध्ये बी 349चं रिचार्ज. आणि ते वायफाय असल्यामुळे यांना नेट वापरता येतं का कोणाला बी घरातलं. पण मग पाहुण्या रावळ्याला फोन नाही करता येत. नाही, मग तरी बी सोनूची मम्मीचे असे एक रिचार्ज लागतं. तर किती 1,500 रुपये खर्च आहे महिन्याचा. आणि इतका खर्च करून बी आम्हाला नेटवर्क नाही प्रॉपर, रेंजच नाही इकडं. हा, तर तो व्हिडिओ अपलोड व्हायला 2 तास लागते. तर सकाळचं जे रुटीन आम्ही दाखवू ते संध्याकाळी या जाईल. आता संध्याकाळचं उद्या सकाळी यायचंय. ते सोनूची मम्मीचं एक चॅनल आहे, त्याच्यावर व्हिडिओ पाहा, ते माझं चॅनल आहे. त्याच्यावर लय दिवस झाले व्हिडिओच नाही. आज आहे ना. आता ते एडिट करायचं राहिले, उद्या टाकतो. माझंच कसं काय एडिट करायचं राहतो सोनूच पप्पा, तुमच्या याच्यावर कसं काय 2-2 व्हिडिओ जाते. मी स्वतः माझा व्हिडिओ बनवते, तुम्ही एडिट करून टाका जा ना पटापटा. काय करायचो एडिटिंग टिंग. तर पडन ना उद्यापासून. बाकीचे किती कामं राहते मी शिकून घेते. हा, तूच शिक एडिटिंग टिंग. बरोबर एक नाही मा. तरी सकाळी चांगला व्हिडिओ घेते तू आता. हा घेते. आता 4-5 दिवसापासून चांगलंच चालली आहे. मग 2 दिवस नव मा. 2 दिवसापासूनच काय. हा, 2 दिवसापासून चांगलं चालू आहे. आता 3 दिवसापासून. हा, 2 शिल्लक म्हणल्या मोजून नाही सांगायला पाहिजे, म्हणले असं 4-5 दिवस. तर घ्यायचं आहे सकाळी. हा, तर चला मग. आज काय झालं की घरी स्वयंपाक नाही केला, तर जास्त काही मोठा व्हिडिओ नव्हता. आणि आमचं जेवणाचं नाही दाखवलं, कारण की सोनूच पप्पा गेले तिकडे जेवायला आणि आम्ही दोघींनी इकडे जेवून घेतलं. तर चला मग थांबू इथं आज आणि 5 व्हिडिओ रेग्युलर. चला, धन्यवाद, बाय.